शिवसेना वसाहत येथे संसार उपयोगी वस्तू जळाल्याने धान्याची किट व साडीचोळी देऊन सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलगोटे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी। जुने शहरातील रहिवासी असलेले आनंद तेलगोटे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासमोर आनंद तेलगोटे यांचे हॅपी पोटॅटो स्प्रिंग नावाने स्टॉल आहे। त्या ठिकाणी ते छोटासा व्यवसाय करतात। असे असताना त्यांना आज जुने शहरातील शिवसेना वसाहतमध्ये एका घराला आग लागल्याची माहिती मिळाली असता त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जुने शहरातील बजरंग चौक जवळील मंदा म्हात्रे यांच्या घरी जाऊन जीवनावश्यक वस्तू व साडीचोळी व काही रक्कम देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत माणुसकीचा एक हात पुढे करून मंदा म्हात्रे या आगीत ग्रस्त असलेल्या महिलेला मदत केली आहे। तसेच अकोला शहरातील नागरिकांना सुद्धा आवाहन केले असून अशा आगीमध्ये जळालेल्या घरातील साहित्यामुळे संसार उघड्यावर येतात, त्यामुळे अशा वेळी नागरिकांनी एक पाऊल पुढे येऊन मंदा म्हात्रे या आगीमध्ये घरातील साहित्याचे व जीवनावश्यक वस्तूचे नुकसान झालेल्या महिलेला मदत करावी असे आवाहनही सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलगोटे यांनी दिनांक 29 एप्रिल रोजी सोमवारी दुपारी 2:48 माध्यमांशी बोलताना अकोला शहरातील नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन करून यावेळी सामाजिक कार्यकर्ते आनंद तेलगोटे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे। माझं नाव आनंद तेलगोटे। माझं मेन हॉस्पिटल चौपाटीला हॅपी पोटॅटो स्प्रिंग नावाचा स्टॉल आहे, जो डेली मी तिथे नेतो आणि तिथनं आणतो। तर मी युवा परिवर्तन चॅनलला ही न्यूज बघितली की आपल्या मावशीचं पूर्ण घर म्हणजे पूर्ण घर वगैरे जळून खाक झालेलं आहे। मी आता बस जस्ट न्यूज बघितली आणि माझे मित्र योगेश शिरसाट मी फोन लावला की तुम्ही न्यूज कव्हर केली तर मला तिथे जाऊन काहीतरी थोडीशी मदत मावशीला करायची आहे। तर एक माणूस म्हणून मी चांगला माणूस म्हणून मावशीला मदत करायला आलेलो आहो आणि धान्याची किट आणि एक साडी वगैरे मी मावशीला माझ्या परीनं जेवढं करता आलं मला तेवढं मी दिलं। मी कोणी राजकारणी नाही आहे, कोणी नाही आहे, सामाजिक कार्यकर्ता वगैरे असं काहीच नाही आहे। मी जनतेला मी हेच आवाहन करतो की सर्वजण असं जे गरजू व्यक्ती आहेत त्यांनी सर्वांनी जर थोडी थोडी मदत केली ते मावशीचा संसार पुन्हा एकदम व्यवस्थित होईल। कारण मावशीला मावसा वगैरे नाही आहेत, ते गेलेले आहेत, पण ते 11 महिने झाले। तर निराधार मावशी आहे, तर मी सर्वांना आवाहन करतो हात जोडून की सर्वांनी मावशीला मदत करा। तुमच्या परीनं जे मदत होईल ती मदत सर्वजण करा मावशीला।